नमस्कार, मी विजय। थोडे ना थिडके 2 लाख कागदपत्र नार्वेकरांकडे आले। शिंदे की ठाकरे याचा अंतिम निर्णय नार्वेकर करणार। 31 डिसेंबरची तारीख 10 जानेवारी पर्यंत आलेली, पण या 2 लाख कागदपत्रांमध्ये एकनाथ शिंदे गुंडाळले जातील का? नेमकं घडलंय का? सध्या राज्याच्या राजकारणामध्ये आपण एक आदर्श निर्माण करून देऊ, पक्षांतर बंदीला कायमस्वरूपीसाठी वचक बसेल आणि ऐतिहासिक असा निर्णय आपण घेणार असल्याचं राहुल नार्वेकरांनी सांगितलं। मग याच मुद्द्यानं जर बघितलं तर नार्वेकर शिंदेंना गुंडाळतील का असा प्रश्न निर्माण झालेला आहे। या सगळ्या घडामोडींमध्ये नेमकं महत्त्वाचे मुद्दे कोणते आहेत त्यावर आज आपण चर्चा करणार आहोत। शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी सुरू असलेली सुनावणी संपली। ठाकरे आणि शिंदे गटाकडून अंतिम युक्तिवाद पूर्ण झाला। यानंतर आता पुढील वर्षी म्हणजे 10 जानेवारी पर्यंत विधानसभा अध्यक्षांना निकाल द्यावा लागणार आहे। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या समोर आता मोठा निर्णय देण्याची जबाबदारी आलेली आहे। नार्वेकर शिंदे गटाच्या बाजूने निकाल देतात की ठाकरे गटाला दिलासा देणार याकडे केवळ राज्याचंच नव्हे तर आता देशाचं लक्ष लागून राहिलं। त्यातच आपला निकाल हा पक्षांतर बंदी कायद्याला दिशा दर्शक असेल असं खुद्द राहुल नार्वेकरांनी सांगितल्यानं निकाल केव्हा व काय लागतोय याकडे आता लक्ष लागलं। विधानसभा अध्यक्षांच्या या निर्णयामुळे महाराष्ट्रातलं राजकारण पुन्हा एकदा ढवळून निघालेलं आहे। या निकालानंतर राज्याच्या राजकारणाची दिशा देखील बदलू शकते असं देखील आता एका प्रकारची चर्चा सुरू झालेली आहे। एकंदरीत काय तर सुप्रीम कोर्टाने ताशेरे ओढत लवकरात लवकर आमदार अपात्रतेचा निकाल देण्याचे आदेश दिल्यानंतर नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनातच आमदार अपात्रतेची सुनावणी सुद्धा घेण्यात आली। या सगळ्या घडामोडी बघितल्या तर हालचाली वेगाने होताना दिसतात। सुप्रीम कोर्टाने या प्रकरणाचा निकाल 31 डिसेंबर पर्यंत द्यायचे आदेश दिले होते, पण 2 लाखांच्या वर कागदपत्र असल्यामुळे 3 आठवड्याची मुदत वाढवून द्यायची विनंती विधानसभा अध्यक्षांनी सुप्रीम कोर्टाला केली होती। त्यानंतर सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्षांना 10 दिवसांनी ही मुदत आणखी वाढवून दिलेली आहे। त्यामुळे आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना 10 जानेवारी पर्यंत या प्रकरणाचा निकाल हा द्यावाच लागणार आहे। तारीख पे तारीख ढकलली जाते, पण चाल ढकल कधीपर्यंत? हिवाळी अधिवेशनासोबतच शिंदे व ठाकरे अशा दोन्ही गटांचा युक्तिवाद बुधवारी संपुष्टात आला। आता कागदपत्रांची तपासणी करून नार्वेकर निकाल राखून ठेवणार आहेत। सुप्रीम कोर्टाने 10 दिवसांनी मुदत वाढवल्यानंतर विधानसभा अध्यक्षांनी निकालाबाबत मोठा दावा केला। आमदार अपात्रतेबाबत ऐतिहासिक निकाल देणार हे देशासाठी उदाहरण असेल असं नार्वेकर स्वतः म्हणतात। याआधीही राहुल नार्वेकर यांनी आपण क्रांतिकारक निर्णय घेणार असल्याचं विधान केलं होतं। त्यामुळे नार्वेकरांच्या पोतडीतून नेमकं काय बाहेर येणार याची आता उत्सुकता संपूर्ण राज्यात लागून आहे। आमदार अपात्रतेबाबत शिंदे गट व ठाकरे गट म्हणजे दोघांकडूनही आपल्याकडूनच निकाल लागणार असा दावा केला जात आहे। नार्वेकरांनी महायुतीचा धर्म पाळल्यास निकाल शिंदे गटाकडून द्यावा लागणार आहे, परंतु अशा बायस पद्धतीने निकाल दिल्यास ठाकरे गट या निकालाविरुद्ध पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टामध्ये जाऊनच दाद मागणार आहे हे सुद्धा निश्चित आहे। त्यामुळे नार्वेकरांना कायद्याला धरूनच निकाल द्यावा लागणार आहे। जर निकाल ठाकरे गटाच्या बाजूने लागला तर ठाकरे गटाला येत्या लोकसभा निवडणुकीसाठी एक प्रकारे नैतिक बळ मिळणार हे सुद्धा नक्की आहे। शिवाय शिंदेंसह त्यांच्या सोबत गेलेले आमदारही निलंबित झाल्यानं शिंदेंना मुख्यमंत्रीपद सोडण्याचीही वेळ येऊ शकते। पुढील वर्ष हे लोकसभा व विधानसभा निवडणुकांचं, त्यामुळे अशा वेळी ठाकरे गटाकडून निकाल लागल्यानं याचा राजकीय लाभ ठाकरेंच्या शिवसेनेला नक्की होणार आहे। पुढील सर्व निवडणुकींच्या प्रचारात ठाकरे शिंदेंविरुद्ध रान पेटवून त्यांनी कशी गद्दारी केली याचा पाढाच वाचू शकतात। तर दुसरीकडे स्वतःसह आमदार अपात्र झाल्यानं पुढील लोकसभा व विधानसभा निवडणुकीमध्ये शिंदेंना जागा कमीच आपल्या पदरामध्ये पाडून घ्याव्या लागणार आहे किंवा हव्या त्या जागा पदरामध्ये पाडून घ्यायला सुद्धा अवघड जाणार आहे। तिसरीकडे भाजप व अजित पवार गटाची बार्गेनिंग पॉवर वाढून शिंदेंना महायुतीत दुय्यम वागणूक मिळू शकते। त्यामुळे नार्वेकरांनी दिलेल्या निकालानंतर राज्यातील राजकारणात 360 अँगल मध्ये हे सगळं राजकारण बदलणार हे नक्की। दुसरीकडे शिंदेंना मराठा आरक्षणाबाबतचाही निकाल लावायचा। जरांगे पाटलांनी सरकारला 24 डिसेंबरची मुदत दिलेली आहे, तर शिंदे मात्र फेब्रुवारीमध्ये विशेष अधिवेशन घेऊन मराठा आरक्षणाचा सोक्ष लावणार असल्याचं सांगितलं जातं। जर समजा 10 जानेवारीच्या आतच नार्वेकरांनी निकाल देऊन शिंदे गटाला अपात्र केलंच तर जरांगे पाटील आरक्षण नेमकं कोणाकडे मागणार
असा प्रश्न साहजिकच निर्माण होणार आहे। शिंदेच जर मुख्यमंत्री नसतील तर ते मराठा आरक्षण आपल्याला देणार कोण? म्हणून जरांगे पाटील शिंदे पदावर असेपर्यंतच मराठा आरक्षण मिळण्याच्या बेतात आहेत, कारण त्यांनाही नार्वेकरांच्या निकालाबाबत साशंकता आहेच। त्यामुळे जे मिळवायचे ते हे वर्ष संपण्याच्या आतच असं जरांगे पाटलांनी ठरवून घेतलं। त्यामुळे राहुल नार्वेकरांच्या एका निकालावर राज्याच्या पुढील राजकारणाची रूपरेषा ठरणार हे सुद्धा 100% खरं। 16 आमदारांना अपात्र करून ठाकरे एक लढाई तर जिंकतील, पण दुसरी लढाई आहे तो म्हणजे गेलेला पक्ष म्हणजे शिवसेना आणि गेलेलं चिन्ह म्हणजे धनुष्यबाण। पुन्हा एकदा निवडणूक आयोगापुढे सुद्धा ही लढाई सुरू होऊ शकते, कारण अजूनही जरी 16 आमदार अपात्र झाले तरी ठाकरेंकडे पक्ष आणि चिन्ह अजूनही येत नाही। त्यामुळे यासाठीची सुद्धा वेगळी लढाई पुन्हा सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून निवडणूक आयोगासमोर ठाकरेंना लढवावीच लागणार आहे। पण या सगळ्या राजकीय घडामोडींमध्ये सर्वात मोठा जर लोचा कुणाचा झाला तर तो मनोज जरांगे पाटलांचा होऊ शकतो। जर मनोज जरांगे पाटील सरकारला अशीच तारीख पे तारीख देत राहिले तर मात्र शिंदे पदावरून जातील आणि मग कायमस्वरूपीच मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा गुंडाळला जाईल, कारण त्यानंतरची सत्ता देवेंद्र फडणवीसांच्या हाती असेल। देवेंद्र फडणवीसांवर टोकाची टीका करून आपल्या रिंगणामध्ये ओढण्याचा प्रयत्न जरांगेंनी या आधीच केला। त्यामुळे देवेंद्र फडणवीस अभ्यासू नेते, ते इमोशनल होऊन कधीच विचार करत नाही, ते डोकेबाज पद्धतीनेच विचार करतात आणि काही जरी झालं तरी त्या जरांगेंच्या मागण्यांना देवेंद्र फडणवीस जुमानणार नाही हेही तितकंच खरं। त्यामुळे जे काय आहे ते शिंदे मुख्यमंत्री असेपर्यंतच आहे। ही गोष्ट लक्षात घेऊनच मनोज जरांगे पाटलांना पुढच्या हालचाली करणं गरजेचं आहे। एकीकडे नार्वेकरांना शिंदेंना सत्तेतून पायउतार करावंच लागणार आहे। 16 आमदारांना अपात्र न केल्यास पुन्हा एकदा ही राजकीय लढाई अस्तित्वाची होईल आणि भाजपाला पुढील लोकसभा आणि विधानसभा निवडणुका लढणं जड जाणार आहे, कारण लोक प्रश्न करतील की तुम्ही शिवसेना फोडून सोबत घेतली कशी, तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या मांडीला मांडी लावली कशी, तुम्ही उद्धव ठाकरेंची साथ सोडली कशी, अशा अनेक प्रश्नांची उत्तरं येत्या काळामध्ये भाजपासह देवेंद्र फडणवीसांना द्यावं लागणार आहे। नवाब मलिक सत्ताधाऱ्यांकडे आले कसे, देशद्रोहाचा आरोप असणारा व्यक्ती तुमच्या सोबत कसा, अशा अनेक प्रश्नांमध्ये गुंडाळल्या जाण्यापेक्षा देवेंद्र फडणवीस वेगळं होणं पसंत करतील, किमान निवडणुकांपर्यंत तरी। या मुद्द्यावर तुमचं काय मत आहे? कमेंट सेक्शन मध्ये जरूर व्यक्त व्हा। जय महाराष्ट्र पब्लिक।